हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण फराळातला पहिला मेनू बनवणार आहोत, तो म्हणजे शंकरपाळी। चला त्याचं साहित्य पाहूया। दूध, पिठी साखर, मीठ, तूप, मैदा आणि पाणी। आता आपण गरम केलेल्या कढईमध्ये तूप घालून घेऊया। 1 वाटी तूप घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी दूध, त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर। पिठी साखरेचं प्रमाण आपण जास्त सुद्धा घेऊ शकता, जसं गोड हवंय त्याप्रमाणे घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये आपण मीठ चवीनुसार घालून घेऊया। आता आपण एका परातीमध्ये एक मोठा बाउल मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे मगाशी केलेलं मिश्रण आहे ते थोडं थोडं मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, त्याचा एक व्यवस्थित डो बनवून घ्यायचा। आपला डो रेडी झालेला आहे, तो एक 10 मिनिटांसाठी आपण रेस्ट करून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत आपली। आता आपण याची एक मोठी पोळी बनवून घेऊया। पोळी थोडी जाडसरच बनवून घ्यायची, जेणेकरून शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते। आता पोळी तयार झालेली आहे, त्याच्या आपण एक शंकरपाळ्या कट करून घेऊया। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता एक शंकरपाळी सोडते। शंकरपाळ्या व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या। शंकरपाळ्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या। लालसर झालेले आहे, आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये। इथे आपण पाहू शकता शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। अशा प्रकारे खमंग शंकरपाळी रेडी झालेली आहे।